अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मानापोही येथे चंदनशेष संस्थांमध्ये भरवण्यात येणाऱ्या तथाकथित दरबारावरून सध्या वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. दर सोमवारी पौर्णिमा आणि नागपंचमीच्या दिवशी हा दरबार भरवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकारावर पोलिसांनी आक्षेप घेत कारवाईचा इशारा दिला आहे. मानापोही येथील चंदनशेष संस्थांमध्ये रामभाऊ भट उर्फ चंदनशेष महाराज यांच्या वतीने दरबार भरवला जात असल्याचंही समोर आलं आहे आणि या दरबारात नागरिकांची गर्दी होत असून विविध समस्या सोडवल्या जात असल्याचा दावा केला जातो. मात्र 23 एप्रिल रोजी माणा पोलीस स्टेशनच्या वतीने नोटीस बजावत हा दरबार तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर प्रशासनाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याची माहिती आहे आणि या दरम्यान पोलिसांच्या नोटिशीनंतरही हा दरबार सुरू राहणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अंधश्रद्धा आणि कायदा यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला असून प्रशासन पुढे काय भूमिका घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मानापोहीतील या प्रकरणावरून अंधश्रद्धा विरुद्ध श्रद्धा असा वाद पुन्हा पेटला आहे. प्रशासनाची कारवाई आणि स्थानिकांची भूमिका यामुळे पुढील घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रतिनिधी शांवाळसकर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. बोला ना. काय सांगाल महाराज, गेल्या काही दिवसांपासून आपल्या मंदिराच्या बाबत बंदुगिरी सुरू असल्याची बातमी प्रसारित होत आहे. काय नेमकं याचा आमच्या इथं काहीच होत नाही. आमची 3 पिढी झाली आहे. 3 पिढीपासून आमचे मंदिर चालू आहे आणि मंदिर तर 3 पिढ्याचं आहे. त्याच्यापासून चालू आहे. त्याच्यापासून आमच्या इथं बंदुगिरी, काही धागा दोरा निंबू नाही, काहीच नाही आहे. फक्त पब्लिक येते, दर्शन करते आणि भजन कीर्तन होते आणि आरत्या संध्याकाळी. केव्हा ठेवायचे दरबार म्हणजे सोमवारला येतात, सोमवारी, आणखीन त्याच्या व्यतिरिक्त पौर्णिमेला, नागपंचमीला यात्रा भरते. तो जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पुष्कळ वर्षापूर्वी आहे. अच्छा, पुष्कळ वर्षापूर्वीचा आहे. काय सांगाल त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं गेलेलं आहे की इथे बंदगिरी चालते आणि नाही, दादागिरी ते चालते? खूप पुरत आहे. ते खूप जुनं आहे. तसं काहीच नव्हतं. नाही, त्यांनी आम्हाला काही पाहिलंही नाही, दाखवलंही नाही ना, विचारलंही नाही. कोणी कोणी पत्रकारांनी ज्यांनी दिलं त्यांनी आम्हाला काही आलेच नाही ते. मला सांगा, गेल्या काही दिवसांपासून बातम्यांवर आपलं गाव गाजत आहे ते हो. म्हणजे चंदनशेष महाराजांच्या दरबारमध्ये मोठी बंदुगिरी चालते. म्हणजे काय प्रकार आहे नेमका तुमच्या गावातला? आमच्या इथे असं काहीच होत नाही. आमच्या गावामध्ये हे जे संस्थान आहे श्री चंदनशेष भगवान पोही, हे 3 पिढ्यापासून संस्थान आमच्या गावामध्ये आहे. इथे कुठली बंदुगिरी होत नाही ना, इथे कोणती निंबू, अंगारा आणि धागे दोरे कोणाला देण्यात येत नाही. त्यानंतर हा जो व्हिडिओ आता प्रसारित होत आहे हा खूप जुना व्हिडिओ आहे. आमच्या इथे जे ठाणेदार साहेब आहेत, आदरणीय गणेश नौकार साहेब, त्यांनी पण आम्हाला, तुम्ही त्यांना पण विचारू शकता, जेव्हापासून ते इथं कार्यरत झाले आहे ते पण पाहत आहे की आपण त्यांच्या कार्यामध्ये हे संस्थान समजा असा प्रकार इथं होतच नाही. इथं फक्त देवाची आरती आणि पूजन आणि दर्शन हेच होते, दुसरं काही होत नाही. तो जो व्हिडिओ जे व्हायरल केला जातोय किंवा बातमीच्या माध्यमातून प्रसारित केला जातो, हा. काय सांगतो? जसे तुम्ही आज आम्हाला विचारायला आले तसे ते आम्हाला विचारायला काही आले नाही. तो त्यांनी जुना व्हिडिओ घेतला आणि तो टाकला. त्यांनी तो स्वतःच्या TRP साठी केला, कशासाठी केला हे आता आम्हाला माहित नाही. सरपंच साहेब, मला सांगा की तुमच्या गावामध्ये चंदनशेष महाराजांचा दरबार भरतो आणि याबाबत मोठ्या बातम्या प्रसारित होत आहे. काय सत्यता आहे याच्यामागची? काय झालं, आज सकाळपासून मी पण बातमीला पाहत आहो की बा पोही गावात भोंदू दरबार म्हणून असं बातमी मी पण पाहिली. तेव्हाच मी त्या बातमीच्या म्हणजे सत्यतेत गेलो. खरं काय आहे, आमच्या पोही गावामध्ये चंदनशेख महाराज संस्थान आहे. ते भरपूर जुनं आहे आणि तिथं दर सोमवारी आरती करतात, ते कीर्तनं करतात आणि वेगवेगळे सामाजिक कार्यक्रमही करतात. मी आता तिथला सरपंच असताना मी स्वतः जवळून पाहिलेले आहे की तिथं असा कोणताच भोंदू दरबार वगैरे काही भरत नाही. निंबू, धागा, दोरा असा कोणताच देऊन आणि अवचित असा कोणताही प्रकार अजूनही माझ्या तरी निदर्शनाला आला नाही. मी गेल्या 9 वर्षापासून गावाची धुरा सांभाळत आहो. तेव्हापासून माझ्या गावात अजून कोणताच असा एकही तक्रार आलेली नाही की बा मला यांना फसवलं वगैरे, असं या मंदिरात असा कोणता अवचित प्रकार झाला. साधा शब्द सांगतो, त्या मंदिरामध्ये साहेब कधी चप्पलही कधी चोरीला गेली नाही. केवढाही मोठा महाप्रसाद असो, केवढाही मोठं काही पैसे घेण्याचा नाही, कोणताच बंधूचा असा प्रकार या गावामध्ये घडला नाही. पण अजून तुमच्या माहितीसाठी एक सांगू इच्छितो
की माना पोलीस स्टेशनला ठाणेदार जेव्हा एका वर्षा पहिले रुजू झाले, तेव्हाच त्यांना मला घेऊन स्वतः या मंदिरामध्ये येऊन मंदिरांना नोटीस दिली होती, की पहा बुवा असा जर कोणता प्रकार वगैरे तुम्ही जर इथं करत असाल तर तो करू नये. मी जोवर इथलोक आहे तोपर्यंत मला कोणताच प्रकार असा इथं आढळला नाही पाहिजे. असे आमचे माना पोलीस स्टेशनचे ठाणेदाराने एका वर्षा अगोदर जेव्हा नवीन आले होते तेव्हा ते मला भेटीला आले होते आणि मंदिरावर पण त्यांना मला स्वतः आणलं होतं. त्यांचे फोटो वगैरे आमच्याजवळ आहेत त्यावेळेसचे. आणि विशेष म्हणजे काय झालं, आता हे महाराष्ट्रात भोंदूगिरी भरपूर चालू आहे खरं सांगतो. आणि त्याच्यामुळे काय होऊन राहिलं, त्या सामान्य माणसाची पिळवणूक होऊन राहिली. त्याचंच आम्हाला पण फार वाईट वाटते, की बुवा या लोकांची फार असं सामान्य माणसांची फार पिळवणूक होऊन राहिली आणि त्यांचा या देवाच्या नावावरती फार लोक चेष्टा करत आहेत. जे बातमी प्रसारित केल्या हो. गेलेली आहे त्याचे काय सत्य म्हणजे काय म्हणावं? हा, हे बातमी जे प्रसारित केलेली आहे का नाही, हा खरोखर सांगतो, हा व्हिडिओ मला वाटतं फार जुना आहे साहेब. हा जुना असल्यामुळे आता त्यांना तर आपण म्हणू नाही शकत का हो कशी लावली काय लावली. हा जुना व्हिडिओ होता. ते एखाद्या भजनातला असेल, एखाद्या याच्यातला काय म्हणतात ना आपले महाप्रसाद रॅली वगैरे असते त्याच्यातला असेल तो. पण तेव्हापासून तर गेल्या 1-2 वर्षापासून तर मी तरी पाहिलं इथं असं कोणतं भजनही झालं नाही. आणि फक्त घ्यायचं असलं तर ते आरती घेतात आणि आपलं मंदिर बंद करून ठेवतात. असं चालू आहे. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.